असं आहे, आता महायुतीचं सरकार आलंय. खरं तर आम्ही शरद पवार साहेब, उद्धव साहेब यांना विनंती करणार आहोत की तुम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन आम्हीही येतो आणि भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रावरच्या ज्या गावांवर त्यांनी हक्क दाखवलाय तो हक्क त्यांनी सोडावा. एकत्रित बसून आपण सुप्रीम कोर्टात ऍफिडेव्हिट देऊ. आता शरद पवार साहेबांची आणि उद्धव साहेबांची भूमिका समजून घेतल्यावर मग यावर कर्नाटक सीमावाद हा जो 1956 मध्ये पंडित नेहरूंच्या चुकीमुळे झाला तो सीमावाद आपल्याला सोडवणं सोपी होईल. आता कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि आम्हाला व्यक्तिगत रीतीने वाटतं उद्धवजींनी खूप आनंद व्यक्त केला होता. आता हा प्रश्न सोडवायला उद्धवजी राजकारण न करता आम्हाला मदत करतील हा विश्वास आहे. नक्कीच. पण राहुल गांधी मार्केटवरील लॉंग मार्च करतात, शरद पवार जातात, पण बेळगाव प्रश्नी अनास्था दिसते नेत्यांची. अरे बेळगाव प्रश्नच हा काँग्रेसने जन्माला घातला 1956 मध्ये. तेव्हा त्यांनी 2 सचिवांची बैठक केली पण 2 मुख्यमंत्री ह्या बैठकीमध्ये हा प्रश्न सोडवू शकले नाही आणि मराठी माणसांवर अन्याय करण्याचं काम जे काँग्रेसचं नेहमी राहिलं तेच आपण बघितलं आहे ना. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये शहीद झाले कोणाचं राज्य होतं, कोणाच्या बंदुका होत्या, बंदुका मारणारे कोणाच्या सरकारच्या नेतृत्वात काम करत होते. हे सर्व काँग्रेसचे लोक आहेत ज्यांना मराठी द्वेष आहे, महाराष्ट्राचा द्वेष आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा